बघा, ज्या जमिनी बळकवल्या असतील आणि ज्याची काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्या निश्चित काढण्याच्या सूचना मागच दिलेल्या आहेत. 2018ला तशा पद्धतीच्या सूचना सरकारनं दिलेल्या आहेत. परंतु दोन प्रकारे ह्या जमिनी रिलीज केल्या जातात. एक, धर्मादाय आयुक्तांची जर पीटीआरला नोंद असेल तर त्यांची परवानगी घेऊन, अशा महाराष्ट्रामध्ये अनेक जमिनी आहेत की ज्याला धर्मादायांनी पण परवानगी दिलेली आहे. त्या ज्या पर्पजसाठी वापरायचा आहे तो पर्पज त्यांच्याकडे दिला तर, आणि नसेल तर त्यांच्याकडे नोंद नसेल, इनाम पत्रकामध्ये नोंद नसेल, 9394 मध्ये नोंद नसेल, 1950 पूर्वीचे सगळे सातबारे काढले आणि त्याच्यामध्ये जर अशी काही पोकळ नोंद असेल तर राज्य सरकारला तो अधिकार आहे. हे काय असं एकच प्रकरण आहे, हजारो प्रकरणामध्ये त्यांनी परवानगी दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे जयंत पाटील जरा बावचळलेले आहेत. त्यांना ते सूचना झाले, त्यांना वाटतं मी थांबत नसतो. आणि जयंतरावांना मी कालही सांगितलंय, समोरासमोर वार करा, मी तुम्हाला करतो. कशाला पुढे करा, तुम्हीच येऊन बोला ना. कशाला कोणाला तरी छोट्या कार्यकर्त्याला पुढे करताय? तो कार्यकर्ता कुठला आहे मला माहित पण नाही, त्याच्याविषयी मला माहिती पण नाही, तो कुठल्या गावचा आहे काय आहे. आणि त्यामुळे त्यांना काही भूमिका मांडायची त्यांनी स्पष्ट मांडावी. आम्ही काही चुकीचं काम केलेलं नाही आणि चुकीचं काम केलं तर आमच्यावर कारवाई करा ना, काही अडचण नाही, आम्ही त्याला फेस करू. आता अनेक किती वेळा सांगू.